Hi everyone, thank you very much for clicking this video. Welcome to Mamta Academy. Today we are going to learn another vowel. So friend, let's get started. साऊंड ऑफ वॉवेलची जी सिरीज आपण स्टार्ट केली आहे त्या सिरीजमध्ये आपण बघत आहोत. बघा, एचे प्रोनाऊन्सिएशन, त्यांचे कोणकोणते डिफरंट प्रोनाऊन्सिएशन आहे ते बघितले आहे. कोणकोणते बघितले बघा. एचे आपण ॲ असे उच्चार होणारे काही शब्द बघितले आहे. ती ट्रिक व्यवस्थित आपल्याला समजली आहे. एचे आ असे उच्चार होणारे काही शब्द बघितले आहे. एचे ओ असे उच्चार होणारे काही शब्द आणि ती ट्रिक सुद्धा बघितली आहे. एचे ए असे उच्चार होणारे शब्द आणि त्याची ट्रिक सुद्धा आपण बघितली आहे. हे तुम्हाला माहीत नसेल आणि हे ट्रिक तुम्हाला माहीत नसेल तर आपले व्हिडिओ बघून घ्या तुम्ही व्यवस्थित. ती ट्रिक समजले की तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात राहणार आहे. बघा, ईचे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्यांचे उच्चारण बघितले. ईचे किती उच्चार आहेत बघा, आपण दोन उच्चार बघितले होते बरोबर. ईचे ए असे उच्चार म्हणजे ए कसं उच्चार होणार ते पण रस्व ए असं उच्चार. आणि दोन नंबरचे बघा कोणतं दीर्घ ई असा उच्चार. ईच्या आपण यांचे शब्द सुद्धा बघितले आहे. त्यांच्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण ते व्यवस्थित समजून घेतले आहे बरोबर. आणि आज आपण आय याचे उच्चारण आपण बघणार आहोत. त्यांचे उच्चारण किती आहेत ते बघू आणि त्यानंतर त्यांची एक्झाम्पलच्या माध्यमातून व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेणार आहोत, जेणेकरून ही ट्रिक आपल्याला आणि हे वॉवेलचे साऊंड आपल्याला व्यवस्थित लक्षात राहिले की आपले रीडिंग व्यवस्थित आणि परफेक्ट होणार आहे. रीडिंग परफेक्ट झाले की आपली रायटिंग सुद्धा परफेक्ट होत असते. त्यासाठी हे ट्रिक महत्त्वाचे आहे आणि यांचे साऊंड, यांचे प्रोनाऊन्सिएशन कसे आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. सो आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आय याचे उच्चारण किती आहेत ते बघू आणि त्यानंतर त्यांचे एक्झाम्पल व्यवस्थित त्यांचे ट्रिक आहे ती पण समजून घेऊ. चला तर आपण आज आय या वॉवेलचे उच्चारण बघू. चला बघा, आय या स्वराचे वेगवेगळे उच्चार किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे. बघा, आय या स्वराचे वेगवेगळे उच्चारण, त्याचे उच्चार किती प्रकारचे? 3 प्रकारचे. 1 2 3. कसं बघा, रस्व ई आणि आई आणि आय असं 3 प्रकारचे उच्चार येतात. पहिले आपण हे रस्व ई बघणार आहोत. बघा, रस्व ईचे काही एक्झाम्पल घेतले आहे आपण, त्याचे उच्चारण बघणार आहोत. आय या स्वराच्या रस्व असा उच्चार होणारे काही शब्द. आता हे आपण काही शब्द घेतले, यांच्यामध्ये रस्व ई असा उच्चार होतोय. रस्व ई असा. बघा, पहिले एक्झाम्पल बघा, रिंग. इथे कसं उच्चार होतंय? ई. रिंग म्हणजे काय? अंगठी. म्हणजे ई असा उच्चार होतोय. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा आयचं ई असा उच्चार होतोय. बघा, शिप म्हणजे जहाज. आणि तिसरं बघा, हिल. इथे सुद्धा ई असा उच्चार होतोय. कसा? ई. हिल म्हणजे काय? टेकडी. पिन म्हणजे काय? टाचणी. मिल म्हणजे गिरणी. इकडचं बघा, 6. आईचे उच्चार ई. 6 म्हणजे 6. डीन म्हणजे गोंगाट. पिंक म्हणजे डुक्कर. आणि हे लिप म्हणजे काय? ओठ. बघा, इथे सुद्धा ई असा उच्चार. आता असे
काही शब्द आले की याच्यामध्ये ई असा उच्चार होतोय आणि बाकीच्यांमध्ये आय, बाकीच्यांमध्ये आई असं वेगवेगळे उच्चार आहेत. 3 प्रकारचे उच्चार आपण बघत आहोत आईचे. आता हा पहिला प्रकार झाला. आता आपण दुसऱ्या प्रकारचे त्याचे सुद्धा काही शब्द घेणार आहोत. बघा, हे बघून घ्या व्यवस्थित. आता पुढचं आई या उच्चाराने काही शब्द घेणार आहोत, ते सुद्धा समजून घेऊ आपण. चला बघा, हे आहे 2 नंबरचे उच्चार. बघा, आई, आई असं उच्चार होणार आहे. आई या स्वराचे वेगवेगळे उच्चार बघितले. त्याच्यात पहिला उच्चार आपण बघितला. आता दुसरा बघणार आहोत. बघा, आई या स्वराच्या आई असा उच्चार होणारे काही शब्द घेतले. बघा, खाली एक्झाम्पलच्या माध्यमातून आणि या शब्दांच्या माध्यमातून आपण व्यवस्थित हे समजून घेऊ. आई असा उच्चार कसं होते. बघा, फाईन, फाईन म्हणजे शान. आता इथे आई असो म्हणजे इकडे मराठीमध्ये बघा, हा काना आलाय. काना आला म्हणजे आ येतो तिथे आणि ई, हा ई, बरोबर. आता असं उच्चार होते या सगळ्या शब्दांचे. असे काही शब्द निवडले आपण. या सगळ्यांमध्ये आई असा उच्चार होतोय. बघा, इथे सुद्धा लाईफ, लाईफ म्हणजे हा काना येतोय, ल ला काना, हा आ असा उच्चार होतो आणि हा आहे ई, बरोबर. बघा, फाईन, फाईन म्हणजे शान. लाईफ, लाईफ म्हणजे जीवन. लाईन, लाईन म्हणजे रेख. वाईफ, वाईफ म्हणजे पत्नी. आईस, आईस म्हणजे बर्फ. बघा, हा आय येतोय, आ, ईस असं होतंय ना त्याच्या. बघा, आईस. इथे बघा, व्यवस्थित समजून तुम्हाला याचे उच्चार कसं होतंय. आई, आई, समजलं. आई दिसतंय ना, बरोबर. आईस, आईस म्हणजे काय, बर्फ. इकडचे एक्झाम्पल बघा, इथे सुद्धा काईट, काईट म्हणजे काय, पतंग. काइंड, काइंड म्हणजे काय, दयाळू. इथे सुद्धा आई, आईचा उच्चार होते. माइंड, माइंड म्हणजे काय, मन. वाईन, वाईन म्हणजे दारू. नाईन, नाईन म्हणजे 9. हा झाला आपला 2 नंबरचा म्हणजे दुसरं उच्चारण. आई या स्वराचं दुसरं उच्चार झालं. पहिलं बघितलं, हा दुसरा झाला. आता आपण तिसरा एक उच्चार बघणार आहोत. आय, आईच्या उच्चारचे काही एक्झाम्पल अजून बघू आपण. बघा, हे व्यवस्थित बघून घ्या. स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या. चला इकडे बघा. बघा, आपण आय या स्वराचे उच्चारण बघत आहोत, बरोबर. त्याच्यामध्ये आपण पहिला उच्चार बघितला ऱ्हस्व ई, दुसरा बघितला आई, आणि आता आपण तिसरा बघणार आहोत. त्याचे एक्झाम्पल घेतले आहेत. आय, आय या स्वराच्या आय असा उच्चार होणारे काही शब्द, ते शब्द आपण घेतले आहेत. हे शोधून काढले आपण. आय असा 2 नंबरचा बघितला असेल तुम्ही. आता हा 3 नंबरचा उच्चार आहे. बघा, एक्झाम्पल पहिला बघू आपण. पहिला बघा, आय, आय म्हणजे मी. इथे डायरेक्ट तसंच होते उच्चार जसा आहे तसा. आय, आय म्हणजे मी. वायर, वायर म्हणजे तार. आय इथे उच्चार होते यासोबत आई असं. बघा, हा कान आहे. या कानाला आपण काय घेतलं होतं, आ, आणि हा य, अर्धा य. आय म्हणजे वायर, वायर म्हणजे तार. फायर, फायर म्हणजे आग. मायर, मायर म्हणजे चिखल. आय असं होतं उच्चार, बरोबर. मायर, मायर म्हणजे चिखल. हायर, हायर म्हणजे भाड्याने देतो ना आपण एखादी वस्तू. इथे सुद्धा आय असं उच्चार होते. हायर, हायर म्हणजे भाडे. सायर, सायर म्हणजे
महाराज, साहेब, पिता यांना आपण सायर असं सांगतो. इथे सुद्धा आहे असं. आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. या ट्रिकला व्यवस्थित समजून घ्या. बघा, आयचे सगळे उच्चारण बघितले आहे आपण. आय या स्वराचे सगळे उच्चारण बघितले आणि त्यानंतर त्यांचे वेगवेगळे म्हणजे 3 प्रकारचे आपण त्यांचे उच्चारण बघितले, बरोबर. या 3 प्रकारचे उच्चारण व्यवस्थित बघून घ्या आणि त्यांचे शब्दसुद्धा बघितले आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो बाय बाय.